अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमधील जिंकलेला पहिला किल्ला म्हणून आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगेत दिमागात उभा असलेला हा किल्ला, ज्या किल्ल्याचा इतिहास आपल्याला तब्बल 13व्या शतकापर्यंत घेऊन जातो. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात तर हा किल्ला अजूनच मोहक दिसतो. होय, मी बोलतो आहे हिंदवी स्वराज्याचं तोरण म्हणून मान मिळालेला किल्ले तोरणाबद्दल. भव्य तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे आणि निसर्ग सौंदर्य याचे अनोखे मिश्रण असलेल्या तोरणा किल्ल्याच्या आज आपण सफर करणार आहोत. चला तर मग आज आपण अनुभवूया महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वारशाचा एक अमूल्य ठेवा असलेल्या तोरणा किल्ल्याची आव्हानात्मक चढाई. सह्याद्रीमधील मनमोहक दृश्य, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीच्या बालेकिल्ल्याच्या मागून उगवणाऱ्या सूर्यनारायणाचे घेतलेले अभूतपूर्व दर्शन. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल सितार रायडर मध्ये. वेल्हे गाव जे तोरणा किल्ल्याचं पायथ्याचं गाव आहे. आपण आता तिथे पोहोचलोय. रात्री 12:30 वाजता आपण मुंबईवरनं जर्नी सुरू केलेली आहे. सकाळी 7च्या आसपास, 7 सव्वा 7च्या आसपास आपण इथे पोहोचलोय. थोडा उशिराने आपण निघतोय. ही वेल्हे गावाची पार्किंग आहे. इकडे या बाजूला बाईक पार्किंग आहे, त्या व्यतिरिक्त या बाजूला बसेस पार्किंग आहे, त्या बाजूला 4 व्हीलर पार्किंग आहे. इथे मी माझी बाईक लावली आहे. तिथे आपण बॅग पॅक केल्या सगळ्या. आज आपण तोरणा किल्ल्यावर स्टे करणार आहे. माझ्यासोबत माझा मित्र जो माझ्याबरोबर 3 किल्ल्यांवर ऑलरेडी होता आणि आता आम्ही 4था किल्ला करतोय. त्याला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आम्ही आज कॅम्पिंगसाठी सगळं सामान घेतलेलं आहे. माझा मित्र गौरव जो आज माझ्यासोबत 4थ्या किल्ल्यावर आहे. आम्ही पेप किल्ला, कलावंतीन दुर्ग आणि तिकोना किल्ला आम्ही एकत्र सर केलेला आहे. आज आम्ही चाललोय 4था किल्ला तोरणा किल्ला. सो आता इथूनच आपण लगेच निघूया. मला वाटतं बहुतेक चार्जेस काहीतरी असतील. मी चार्जेस तुम्हाला नंतर पुढे सांगेनच, बाईकचे पार्किंगचे वगैरे. आणि काही गाड्या आल्या आहेत ज्या शाळांमधनं आल्या आहेत. मला वाटतं 5 गाड्या आहेत या लालपरी. सो सगळ्या मुलांना घेऊन वरती किल्ल्यावर गेलेलं, म्हणजे बऱ्यापैकी गर्दी असणार आहे वरती. सो आपण लगेच सुरुवात करूया आजच्या ट्रेकला, जो आहे टुवर्ड्स तोरणा किल्ला. तर मी पार्किंग मध्येच आहे. वेल्हे गावच्या तोरणाला आपण चाललोय. पार्किंग मध्ये मला एक जी गोष्ट समजली ती तुमच्याशी शेअर करायची होती. ऍक्च्युली आज मॅरेथॉन आहे 4 किल्ल्यांची. SRTL बरोबर ना? एस म्हणजे सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा. 6 वाजता सकाळी चालू आली, राईट? तसे यांच्या आपले इथलेच गावातलेच माणसं आहेत. त्यांनी मला सांगितलं की तिकडून हे चालू आले, मॅरेथॉन चालू आले. ती मला वाटतं आम्ही 1 तासामध्ये वरती जाईपर्यंत येईलच ना, 1.5-2 तासामध्ये तिथपर्यंत पोहोचतील ते लोक. सो बघू, जर आपल्याला भेटले तिथे मॅरेथॉन पब्लिक तर आपण तिथेही थोडंसं त्यांचा बोलता येईल आपल्याला त्यांच्याशी. बरं, आता जेवणाचं मी तुम्हाला विचारायचं होतं. इथे वरती जेवण वगैरे काय मिळतं का? नाही ना, इथून खालूनच घेऊन जायला लागेल. आणि वरती काहीच नाही मिळत? ओके, बरं. यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जर जो कॅम्पिंग करत असेल वरती जाऊन, तर त्याच्यासाठी वरती जेवणाची सोय नाहीये. मॅगी वगैरे मिळेल बोलत तुम्ही? त्या शनिवार रविवारच भेटते. हा, आणि ते पिठलं भाकरी वगैरे? पिठलं भाकरी करतात का नाही हे आता सांगतो नाही ना. ओके, ठीक आहे. म्हणजे जे कॅम्पिंग करायला येतील त्यांनी स्वतःच जेवणाची सोय स्वतः करावी. सो चला आपण ट्रेकला सुरुवात करू. बरं, थँक्यू. हा बेस पॉइंट वरून आपण सुरुवात केलेली आहे. साहेब पुढे गेलेत आपले, गौरव, आणि आपण थोडीशी माहिती घेण्यासाठी आपण यांच्याबरोबर थांबलेलो. काही पब्लिक आहेत, हे जे इथले गृहस्थ आहेत इथे, ते मला वाटतं या मॅरेथॉनचेच काही सदस्य वगैरे काही असतील, ते इकडे थांबलेले आहेत. आपण सुरुवात करूया आजच्या ट्रेकला. हे बघा, अशी काय वाट आहे किल्ल्याकडे जाण्याची, आणि हा खालचा परिसर. आज आपण किल्ल्यावर बघणार आहोत बिनी दरवाजा.
कोठी दरवाजा, मेंगाई माता मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, पाण्याची टाकी, कोकण दरवाजा, झुंजार बुरुज आणि झुंजार माची, बुदला माची, हत्तीमाळ बुरुज, सूर्योदय आणि सूर्यास्ताचं विहंगम दृश्य आणि आमचा कॅम्पिंगचा संपूर्ण अनुभव. ऍक्च्युली गडावर ना जाण्यासाठी ही जी पायवाट आहे ना ही खूप सुंदर आहे आणि मळलेली आहे. तुम्ही मागचा परिसर बघू शकता. तिथून तिथपर्यंत पूर्ण जो पॅच आहे ना तो पूर्ण उन्हामध्ये आहे. इथे झाड नाही. वरती आपल्याला किल्ला दिसतोय, पायऱ्या पण ते दिसतात आणि शिड्या पण दिसतात आपल्याला. पण जवळजवळ हा 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे. इझी ट्रेक आहे, फक्त स्ट्रेट अप आहे, चढाई आहे पूर्ण अप. बसायला प्रत्येक ठिकाणी अशा चेअर्स आहेत. हा पॅच तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. हा अशी चढाई आहे इथे, पूर्ण अप आहे वरपर्यंत. असं आपल्याला चढत जायचं वरती. आता एक 2 3 4 5 6 7 10 पायऱ्या अशा बनवलेल्या आहेत. ह्या चांगल्या पायऱ्या बनवलेल्या, पण मला आता बॅग असल्या कारणाने मी इथून जाऊ शकत नाही. मी इथून वरती चढतो आणि वरच्या बाजूला जातो. सो थोडस डिफिकल्ट आहे इथे. अमेझिंग. इथून जायचं किती टफ. हो अमेझिंग. तुम्हाला मी दरवाजा दाखवतो. हा आहे पहिला दरवाजा. ह्याचा हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. चांगल्या अवस्थेमध्ये ऍक्च्युली कंडिशन मध्ये. चला तर पहिल्या दरवाजामध्ये आपण आत जाऊया. आपण आत जातोय बिनी दरवाजाने. बुरुजावरती जायला जागा ऍक्च्युली. स्वराज्याचा भगवा, जाणता राजाचा. आणि हा बुरुज. या बुरुजावर बऱ्यापैकी जागा आहे. त्या बुरुजावर मला वाटतं इथे बाजूला अशी तटबंदी होती असेल, तुटली पूर्ण आहे. आता आपण जाऊया या बाजूने वरती महादरवाजाकडे. आपण पोहोचलोय बिनी दरवाजानंतर महादरवाजापर्यंत. ही तुम्ही रचना बघू शकता महादरवाजाची. याला गोमुखी रचना बोलतात. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला जास्त करून हीच रचना आढळेल. सो अजस्त्र असा दरवाजा. मला वाटतं नवीन याच्यामध्ये बनवलेला दरवाजा आहे. मी तुम्हाला समोरून दाखवतो. ही अशी काही दरवाजाची रचना आहे. दोन्ही बाजूला 2 देवडे आहेत. या बाजूला एक देवडी आहे आणि या बाजूला एक देवडी आहे. आपण इथून वरती प्रवेश करूया. ओके, आपण इथे पोहोचलोय. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कॅम्पिंग कुठे करायची आहे. सो आपण आता टेंट सेटअप करून नंतर बुदला माची आणि झुंजार माची ह्या दोन्ही माच्या एक्सप्लोअर करून आजचा सनसेट बघणार. सकाळी अर्ली मॉर्निंग उठून सनराईज बघणार, सूर्योदय बघणार आणि त्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार. सो आता इथे महाराष्ट्र शासनाने तोरणागडाचा मॅप दिलेला आहे. खोकट टाकी, पिण्याचं टाकं या बाजूला आहे.
वरच्या बाजूला. सो आपण तिकडे तिकडे पहिले जाऊया. आणि या बाजूला आहे फलक, सर्व ठिकाणी लावलेले आहेत ऍक्च्युली. फलकाप्रमाणे पण तुम्ही जाऊ शकता. लक्कडखाना. सो आपण दोन्ही वास्तू पहिले एक्सप्लोर करूया. नाव आहे लक्कडखाना ऍक्च्युली, पण मला वाटतं इथे पहिले हे राहण्याची एक वास्तू होती असेल. सो बघू शकता इथे. आता ऍक्च्युली इथे काम करणारे माणसं सगळी राहतात आणि त्यांचं जेवण खाण सगळं इथेच होतं. अशी काही वास्तू आहे. भले मोठी आहे ही वास्तू. पत्रे आणि जे बार टाकलेले आहेत ते नवीनच आहेत. सो लक्कडखाना. इथून आपण जाऊया पुढे. खोकट टाके, पिण्याचं पाणी, पिण्याचं टाकं. इथून आपण एक खोकट टाके ज्याचं नाव आहे, जे आहे ऍक्च्युली पाण्याचे टाकं. त्या पाण्याच्या टाकीचे आपण जाऊया. बऱ्यापैकी मोठं टाकं पाण्याचं, पण पाणी नाही आतमध्ये. आपण मेंगाई मातेचं दर्शन घेऊया. म्हणजे मेंगाई देवी आहे इथे. हे मंदिर आहे. खूप छान असा गाभारा आहे. प्रथम दर्शनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मेंगाई माता आहे. मी तुम्हाला दर्शन करवतो. आपण चाललो आहे तोरणेश्वर महादेव मंदिरामध्ये. समोरच आपल्याला नंदी दिसतात. आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला शिवलिंग दिसते. दर्शन घेऊन आपण इथून बाहेर येऊ. तोरणा किल्ला कोणी आणि कधी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून येथे शैव पंथांचा आश्रम असावा असे काही इतिहासकारांचं मत आहे. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजाने घेतला व त्याच्या प्रचंड विस्तारामुळे प्रचंडगड असे नाव ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्यावरून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला. संभाजी महाराजांच्या निर्घुण हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवाने तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबने किल्ल्याला वेढा घातला व लढाई करून हा किल्ला आपल्या ताब्यात आणला. 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. यानंतर तोरणा किल्ला कायम स्वराज्यातच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे. बरं आहे मित्रांनो, मी एका बुरुजावर उभा आहे. हा बुरुज आहे इथे तोरणेश्वर महादेव मंदिर. याच्याच बरोबर या बाजूला खालच्या बाजूला आहे. त्याच्या मागे मेंगाई माता मंदिर आहे. आणि इथूनच आपल्याला दोन्ही बुरुज क्लिअर दिसत आहेत. तो तिथे झुंजार बुरुज आहे. त्यानंतर त्या बाजूला बुधला माची आहे. म्हणजे झुंजार माची आणि बुधला माची. सो आपण आता पहिलं काय करतोय, झुंजार माची एक्सप्लोअर करून येतोय. त्यानंतर आपण जाणार बुधला माची साईडला. बुधला माची बऱ्यापैकी लांब आहे. सो आपण सूर्यास्त त्या बाजूनेच बघणार आहे. म्हणजे एकतर त्या बुरुजावरून असेल किंवा बुधला माचीच्या इकडून फोडून असेल. सो बघू, ते डिसाईड करू थोड्या वेळाने. गौरव थोड्या वेळानेच येईल. त्यानंतर आपण टुवर्ड जाऊ झुंजार बुरुज. झुंजार माचीकडे जाताना
आपल्याला असा काही शिडीचा पॅच उतरून खाली जावं लागतं. खाली गेल्यानंतर आपल्याला लागतात दोन गोष्टी, ज्याच्यामध्ये एक दोरखंड आहे आणि दुसरा आहे लोखंडी दोरखंड. लोखंडी दोरखंड सांभाळूनच पकडावा, कारण त्याच्या काही तारा बाहेर निघाल्या, त्यामुळे हात थोडा सांभाळूनच. त्यानंतर आपल्याला जावं लागतं एका छोट्या बोगद्यातून, म्हणजेच चिलखती बुरुज आहे बहुतेक तो. त्या चिलखती बुरुजाच्या छोट्या होलमधून आपल्याला बाहेर पडावं लागतं. रेंगत रेंगतच जावं लागतं, पण मला असं वाटतं जवळजवळ आपण तिथून चुकूनच बाहेर पडतो. त्या होलमधून बाहेर पडल्यानंतर मला तिथे अजून एक पॅच असा लागला की ज्याच्यामध्ये दोन दोरखंड होते. एक रशी होती आणि एक होता लोखंडी दोरखंड. उतरताना फक्त एका माणसालाच उतरता यावे एवढाच रस्ता होता. मी तो दोरखंड आणि माझा कॅमेरा धरून कसा कसा खाली उतर. झुंजार माचीवरला दुसरा चोर दरवाजा. बापरे, ह्याच्या पायऱ्या इथे येऊन संपल्या. ते खाली पण असू शकतील, पण इथपर्यंतच आहेत. हा एक चोर दरवाजा, त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे तिथे. ते त्या बाजूला चोर दरवाजा, इथे पाण्याचा टाका, आणि या बाजूला बहुतेक त्यावेळेचा वॉशरूम असू शकेल. त्याची रचना काय अशी आहे, काय यात पाणी आहे अजून. त्यानंतर समोर एक दरवाजा आहे, जो दरवाजा गेला वरती जो आहे तो आहे बुरुज, झुंजार बुरुज. आपण तिथेही जाऊया. पहिले आपण बघूया इथे खाली काय आहे. तर खाली असतं चिलखती बुरुज, म्हणजे तटास दुसरी एक तटबंदी, ती आपण बघूया. सो आपण आलो इथून तटबंदीतून. बापरे, सो हा एक चिलखती बुरुज आहे. हा एक वरती बुरुज ज्याला दुसऱ्या तटबंदीने सिक्युअर्ड केलाय. इथून आपण चिलखती बुरुज बघितला, जो खालच्या बाजूला आहे. झुंजार बुरुजला सिक्युअर्ड करण्यासाठी छोटा बुरुज आहे. पावसाळ्यामध्ये तिथे पाणी साचतं, त्यामुळे ते दाखवणं सहज शक्य होत नाही. आपण चाललो वरती झुंजार बुरुजकडे. ओके,
हा आहे झुंजार बुरुज, झुंजार माचीवरला झुंजार बुरुज. ओके, स्वराज्याचा भगवा इथे आहे. अमेझिंग. गुंजवणे नदीवरचं गुंजवणे धरण अप्रतिम दिसतंय इथून. बरं, आपण इथे असा टेंट सेट केलाय आपला. हे आहे मेंगाई माता मंदिर आणि मेंगाई माता मंदिरच्या बाजूलाच बरोबर आपण आपला टेंट सेट केलाय असं. सो आता मी चाललोय बुधला माचीकडे. बघू कुठपर्यंत. ऍक्च्युली बुधला माची खूप मोठी आहे, खूप लांब पण आहे. घरात वाजले किती जरा सांग ना. 4:15 वाजलेत. 4:15 नंतर मी चाललोय बुधला माचीकडे. बुधला माची बघून कोकण दरवाजाच्या इथला जो बुरुज आहे त्या बुरुजावरनं मोस्ट प्रॉब्ली आपण सनसेट एन्जॉय करणार आहे. गौरव येईल थोड्या वेळानंतर. गौरव थोडा आराम करतोय आतमध्ये. आणि ड्रोनचे आपले काय बॅटरी आहे ती थोडी चार्ज करायला ठेवून मी फक्त जाऊन येतो पुढून. जरा बघूया बुधला माची कशा प्रकारे आहे ते जरा एक एक्सप्लोअर करून आपण पुन्हा मागे येऊया. मी आलोय कोकण दरवाजा इथे. इथून आपण चाललोय बुधला माचीकडे. आता तो तिकडचा पॉइंट आहे, त्यातपर्यंत आपल्याला जायचंय. तिथून नंतर मग पुन्हा रिटर्न येऊन याच बुरुजावरून आपण सनसेट एन्जॉय करणार आहे. बुधला माचीला वरून खाली उतरल्यानंतर आपल्याला बहुतेक हा पहिला हत्तीमाळ बुरुज लागला. हत्तीमाळ बुरुजच्या इथे सेम पॅटर्न बनवला. इकडे तुम्हाला दाखवतो. जसा त्या झुंजार माचीला जसा चिलखती बुरुजला जसा ऑप्शन आहे तशा प्रकारे दाखवला इथे. हे बघा, सेम छोटासा रस्ता जायला आहे. मी आता आतमध्ये जात नाहीये कारण मला बुधला माचीकडे जायचं आहे. सो आपण आता इथून खाली उतरूया आणि जाऊया बुधला माचीकडे. हत्तीमाळ बुरुज तिकडून खाली आलो. या रेलिंग्स आहेत. रेलिंग्स आणि जागा बघा. या बाजूला खोल दरी, या बाजूला खोल दरी आहे. पण रेलिंग्समुळे एकदम सेफ आहे इथे. हो हो, हा पॅच जरा लफडेवाला लागत आहे. ओके, थोडं खाली जायला इथून, पण ठीक आहे. बुधला माची आज एक्सप्लोअर करायची. झुंजार माची आपण आज एक्सप्लोअर केली. बाकी आपण मंदिरे वगैरे सर्व बघितली. आणि आता आपण एन्जॉय करणार बुधला माचीच्या इथून सनसेट. आता जाताना मला किती वाजता माहित नाही मला, पण विचार आहे कोकण दरवाजाच्या इथून सनसेट एन्जॉय करायचा. सॉरी, हाँ यहाँ से नीचे. थोडा ना बुधला माचीच्या इथला रस्ता काहीच ठिकाणी पॅच जो आहे तो थोड़ा खराब है. आराम से सर. बाप रे, यहाँ से उतर के जाना पड़ेगा सर आपको. ये सेम, फिर स्ट्रेट अप, फिर वो सब रेलिंग्स वगैरह है सर. हाँ, आगे खराब है क्या? नहीं, नॉर्मल है, नॉर्मल पैच है. बापरे, पॅच थोडा खराब आहे, पण ठीक आहे. अंधारात येऊ नये, उजेडामध्ये यावं लागेल. त्यामुळे बऱ्यापैकी चांगला आहे. आणि माझ्याकडे बॅग नाही, त्यामुळे कम्फर्टेबल चालू शकतो आपण. या बाजूला खालती 2 पाण्याची टाकी आहेत. 3 आहेत का माहित नाही, 3 आहेत बहुतेक. या बाजूला खालती आहेत. हत्तीमाळ बुरुज
पाण्याची टाकी आणि आपण चाललोय पुढे. बापरे, आता मला येताना पुन्हा टाइम तेवढा होणार आहे आणि येताना बुरुजावरून कुठून तरी आपल्याला सनसेट बघावं लागेल. आपण पोहोचलोय बुधला माचीच्या बुरुजाच्या इथे. तो बुरुज आहे पूर्ण आणि या इथे रिबिन्स बांधले बघा. इथे एक रिबिन आहे, तिथे एक रिबिन आहे, त्या बाजूला एक तिकडे रिबिन आहे. आज जी मॅरेथॉन चालू होती ना, राजगड पासून यायची. राजगड आपण त्या पट्ट्यामध्ये आहे. तो राजगड आहे तिथे, गडांचा राजा राजियांचा गड राजगड. ती पूर्ण ट्रेल चालत सगळे मॅरेथॉन वाले इथून ह्या अशा वाटेने इथून वरती आलेत आणि इथून आता ही माची करून ते बालेकिल्ल्याच्या इथे, म्हणजे आपण जिथं मंदिर आहे तोरणाई माता तोरणेश्वर महादेवाचं मंदिर जिथे आहे तिथून ते खाली उतरणार आता आणि वेल्हे गावाचं म्हणजे जो बेस विलेज आहे किल्ल्याचं त्या ठिकाणी ते जाणार. सो टार्गेट अचीव बुधला माची बुधला बुरुज, म्हणजे हा इथला बुधला माचीवरचा बुरुज. येस, हा चिलखती बुरुज. त्याला तिथे खालूनचा रस्ता असणार आहे. सेम बुरुजाचे सेम पॅटर्न आहेत सर्व ठिकाणी. आता मला इथले 2-3 दरवाजे दिसले नाही. आता हे सगळे बुरुज आहेत. तिथे एक बुरुज आहे, तिकडे कुठेतरी एक दरवाजा सुद्धा आहे. तुम्हाला दिसला नाही ऍक्च्युली, बघूया जाताना दिसतो काय. सो आता इथून आपण थोडं या बुरुजावरती फिरूया. ओके, त्या बाजूला सुद्धा बुरुज आहे, तिकडे सुद्धा एक बुरुज आहे आणि ही असा अमेझिंग. वा, अमेझिंग. बरं मित्रांनो, किती वाजले बोला? संध्याकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता आम्ही टेंट मध्ये मंदिराच्या बाजूला झालेला आहे. पूर्ण अंधार आहे आणि जेवायला बसलोय. जेवणामध्ये तिथे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याकडे त्या बुरुजाच्या खालतीच झुणका भाकर देतात. त्यांच्याकडून आपण झुणका भाकर घेतली. घरातून सगळं जी आणलेली सामग्री ती सगळी आहे. तिथे जस्ट जेवणार. मंदिरामध्ये काही मुलं आहेत जी नांदेडची आहेत ना, बहुतेक नांदेडची आहेत, ती थांबलेली आहेत. तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही टेंट जर जास्त हवा असेल तर इथून टेंट आम्ही हलवू मंदिरामध्ये. ते डिसाईड करू आम्ही दोघं जण थोड्या वेळानंतर. आणि आता जेवून डायरेक्ट भेटू आपण सकाळी माचीवर सूर्योदय बघायला. चला तर, गुड नाईट.
रात्री गडावर खूप जास्त हवा होती, तसाच गारवा सुद्धा होता. आम्ही रात्री 9-9:30च्या आसपास आमचा टेंट मंदिरामध्ये शिफ्ट केला. गडावरच्या झालेल्या मित्रांनी रात्री शेकोटी पेटवली. शेकोटीला बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. या गप्पा गोष्टी जवळजवळ आमच्या 9:30 ते 10 वाजेपर्यंत चालल्या. रात्री बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या. त्यात सर्व मित्र नांदेडचे, त्यामुळे त्यांचं बरंच फिरणं होतं. त्या मित्रांमध्ये एका मित्राचं आवर्जून नाव घ्यायचं म्हणजे रोहिदास लिंगायत. तो कोकण खूप जास्त फिरलाय. त्याच्याकडून मला बरीचशी माहिती मिळाली. बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही सर्व झोपायला गेलो. सकाळी उठून मंदिरामध्ये आम्ही कॉफी बनवली. आम्ही सर्वांनी कॉफी घेतली आणि निघालो सूर्योदय बघायला. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. तोरणा किल्ल्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मेंगाई माताचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला रात्री. बाहेर आम्ही ॲक्च्युली टेंट लावला होता, पण तो टेंट हवेने उडायला लागला. म्हणजे खूप जास्त हवा होती आणि खूप थंडी पण होती. त्यामुळे आम्ही 9च्या नंतर आम्ही टेंट शिफ्ट केला. सगळं क्रेडिट गौरवला. आता गौरवमुळेच हे सगळं झालं. आणि सकाळी जास्त हा आपला टेंट आहे. सकाळी पण खूप जास्त थंडी होती. त्यामुळे जर आम्ही बाहेर राहिलो असतो तर गारठलो असतो, अक्षरशः गारठलो असतो. सो तुम्हाला कोणाला जर टेंट लावायचं असेल, सूर्योदय सूर्यास्त बघायचं असेल, तर तुम्हाला पहिले 2 गोष्टी इथे बघायला लागतील. तोरणा किल्ल्यावरती टेंट तुम्ही आतमध्ये लावू शकता. तुम्हाला सूर्योदय बघायचा आहे तर झुंजारमाची, आणि जर सूर्यास्त बघायचा असेल तर बुधलामाचीचे इथे कोकण दरवाजा आहे. कोकण दरवाजा इथे तुम्ही तिथून सूर्यास्त बघू शकता. गडफेरी पूर्ण आली आमची. गडावर काय काय बघितलं थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. पहिला लागतो आपल्याला बिनी दरवाजा, दुसरा लागतो कोठी दरवाजा. कोठी दरवाजा म्हणजेच महादरवाजा. खालती त्याच्यानंतर तळी लागतात. म्हणजे हो, दरवाजा खूप फास्ट उघडतोय. आपल्याला पाण्याची टाकी लागतात. पाण्याची टाकी, त्याच्यानंतर वरती आल्यानंतर मेंगाई माता मंदिर, महादेव मंदिर आहे पुढे समोर, तिथे तोरणेश्वर महादेव मंदिर, कोकण दरवाजा, इकडे झुंजारमाची आणि त्या बाजूला बुधलामाची. तर कोकण दरवाजाच्या इथेच तुम्हाला खायला प्यायला, कोकण दरवाजाच्या बरोबर खाली इथे जर तुम्ही काही आणत नसाल जेवण, तर तुम्हाला तिथे ते पिठलं भाकर करून देतील. ते शनिवार रविवार मोस्ट ऑफली असतात तिथे, किंवा वीकडेज मध्ये पण असतात. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करतो, डिस्क्रिप्शन मध्ये येईन. इकडे बऱ्यापैकी इकडे या बाजूला सर्व बुरुज आहेत. आता झुंजार बुरुजच्या इकडे खालती उतरायला थोडंसं स्टीप, म्हणजे खालती उतार आहे, तो थोडा जरा सेफली उतरायला लागेल. बाकी झुंजार बुरुजच्या इथे जाऊन यायलाच पाहिजे. बुधला माचीच्या इकडे तो एक तिथला बुरुज आहे, तोही बघून यायचा आहे. बुधला माचीला खाली उतरताना हत्तीमाळ बुरुज लागतो. त्याच्यानंतर बाजूला 3 दरवाजे लागतात, पण ते 3 दरवाजे मला बघायला नाही मिळाले, कारण खूप लेट झालेले मला संध्याकाळच्या वेळेला, आणि मला सूर्यास्त बघायचा होता कोकण दरवाजाच्या इथून. सो मी ते दरवाजे स्किप केले. काही भगत दरवाजे आहे, वाघ दरवाजा आहे, आणि दुसरा एक तिसरा दरवाजा तिथे आहे. त्या दरवाजाचं नाव नाही मला आठवत आहे, पण तो दरवाजा आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि झुंजारमाचीला तटबंदी 2 म्हणजे दुहेरी तटबंदी आहे. मागची खालती पण दरवाजा आहे. त्या छोट्याशा बोगद्यातून आपल्याला जावं लागतं, तो तुम्ही बघू शकता. अजून इथे काय राहिलं नाही. या व्यतिरिक्त किल्ल्यावर स्टे करण्यासाठी हे 2च प्लेस जास्त सेफ आहेत, कारण बरीच हवा आहे, खूप जास्त हवा आहे इकडे.
बरं, आता आपला हा व्लॉग आपण आज इथे संपवतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये पास करा. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितारा रायडर सायनिंग ऑफ.